ही समोर जी आपण गाडी बघतोय ही गाडी ॲक्च्युली भूत चालवतो. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नॉर्थ इंडियन रेस्टॉरंट. अमेरिकन्सपेक्षा खूप सारे भारतीय नागरिक आम्हाला पाहायला मिळाले. सैफ अली खान आणि इलियाना डिक्रूज यांचा एक शूट आहे या जागेवरचं. इथला जो उतार आहे तो थेट समुद्राकडे जातो. अमेरिकेचं जेल तिथे होतं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आता आमचा हा सेकंड दिवस आहे सॅन फ्रान्सिस्कोमधला. जस्ट आमची सकाळ झालेली आहे आणि माझं आवरून झालेलं आहे. सध्या त्याचा आवरायला गेलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते आजच्या सकाळचा हा आमच्या विंडोमधला. यार ही गाडी तर बरोबर ओरडते भाई. कुठल्या पोलीस जोराला पकडते मला समजत नाही. कुठल्या तरी गेममध्ये आल्यासारखं मला असं वाटतं मी कुठेतरी मुंबईमध्ये आहे. आणि समोर या बिल्डिंग्स आहेत. खूप जुन्या पद्धतीच्या बिल्डिंग्स आहेत. फुल एकदम विंटेज वाली वाईब येते आहे. समोरची बिल्डिंग बघू शकता. बट ॲटलीस्ट इथे आम्हाला मोठ्या आणि उंच बिल्डिंग्स बघायला मिळाल्या. आम्ही आता 7th फ्लोअरला आमची रूम आहे. नाही तर ॲरिझोनामध्ये आम्ही पाहिला नव्हतं. ॲरिझोनामध्ये आम्ही फर्स्ट आणि सेकंड दोनच फ्लोअर पाहिले होते. सो सकाळ तर झालेली आहे. नाश्त्याचा अजून पत्ता नाही आहे. नाश्ता आम्ही बहुतेक तरी बाहेर जाऊन करू. मला तर खूप भूक लागली आहे. सकाळचे समोसे राहिलेले मी खाणार आहे. आणि याच्यानंतर या ब्लॉगमध्ये सिद्धेश मला म्हटलं की सुरुवात तू कर, बाकीचं सगळं दिवसभराचं मी बघणार आहे. त्यामुळे मी थोडी टेन्शन राहणार आहे. कारण की ब्लॉग करायचं म्हणजे खूप बोलावं लागतं आणि काय बोलायचं ह्याचं खूप जास्त प्रेशर येतं. कॅमेरा तुला नाही बोलत आहे मी, तू रेडिओ. सो ती माझी कलिग आहे, रूम पार्टनर आहे आणि आता माझी फ्रेंड आहे शाखा. सो ती पण रेडी व्हायला गेलेली आहे. सो ब्लॉग करणं हा खूप मोठा प्रेशर आहे. स्वतःला कॅमेरा फेस करणं, ते बोलणं, काय बोलायचं काय नाही बोलायचं. सो असं काय आहे. आजची आयटनरी आमची ठरलेली आहे. सो आज छान फिरू आम्ही, छान फोटोज काढू, व्हिडिओज काढू, रील्स काढू. सो सी यू. गुड मॉर्निंग गाईज. आपला सॅन फ्रान्सिस्कोमधला दुसरा दिवस, पण कालच लँड झाल्यामुळे फिरायला सुद्धा आम्ही आजच चाललो आहे. हे सगळं ज्या हॉटेलला आम्ही थांबलो आहे तिथलं हे सगळं इंटेरियर आहे. कसा दिसतोय? खाली जाऊयात. चहा कॉफी लिफ्टसाठी वेट करतोय. कोणी बोलणार नाही या जागेवरती लिफ्ट आहे म्हणून. लिफ्ट आलेली आहे. लिफ्टमध्ये आपण एंटर केलंय. तर आपण वर ग्राउंड फ्लोअरला जाऊयात. ही सगळी लॉबी आहे, हे रिसेप्शन. चला तर आमची कॅब आलेली आहे आणि आता आम्ही चाललोय. बघा कुठे चाललोय. तर समोर जे दिसतंय ही ब्लॅक आणि व्हाईट जे शेडची बाहेर आली आहे ते माझ्या हॉटेलचं एंट्रन्स आहे. आणि या हॉटेलपासूनच समोरचा हा जो रस्ता आहे या रस्त्याने मी आता चाललोय थोडंसं स्ट्रीट एक्सप्लोअर करायला. खूप जास्त थंडी आहे आज. 48 फॅरनहाइट्स म्हणजे साधारण 9 डिग्री सेल्सिअस वगैरे तापमान आता इथं आहे. आपण बघू शकताय. इकडच्या लोकांनी या वॉल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पेंट करून ठेवल्यात. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला दाखवायची म्हणून ही व्हिडिओ करतोय. आपल्या डोक्यावरती ह्या ज्या तारा दिसत आहेत तर ह्या इलेक्ट्रिसिटीच्या तारा नाही आहेत. म्हणजे बट ऑब्वियस त्या इलेक्ट्रिसिटीच्या तारा आहेत, पण जशा आपल्या इथे वायर किंवा आपल्या इंटरनेटच्या वायर्स जातात तशा त्या वायर्स नाही आहेत. तर ॲक्च्युली इथं
केबल बसेस चालतात. म्हणजे ज्यांना इलेक्ट्रिसिटी, आपल्या इथे पुण्यामध्ये आपण आणि मुंबईमध्ये सुद्धा जिथं आपण इलेक्ट्रिक बस जसं बघतो तर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक बॅटरीज असतात. पण इथे एक नवीन कन्सेप्ट आहे की इथं इलेक्ट्रिक बॅटरीज नाहीत, तर डायरेक्टली त्यांना ह्या इलेक्ट्रिक वायर्स मधून पॉवर मिळते आणि मग ते या रस्त्यांवरून चालतात. तर खूप चांगला अनुभव आहे आणि एक वेगळी आणि नवीन गोष्ट इथं मला पाहायला मिळाली, म्हणून मी ती तुम्हाला दाखवतोय. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही समोर जी आपण गाडी बघतोय, तर ही गाडी ॲक्च्युली भूत चालवतो. भूत चालवतो याचा अर्थ की त्या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रायव्हर नसतो. ही जी गाडी गेली, स्पेशली जॅग्वार कंपनीची ती गाडी असते ज्या गाडीमध्ये कोणीही ड्रायव्हर नसतो. पण हे आपण जे बघतो, हे जे गोल फिरत आहेत, हे रडार्स आहेत त्या गाडीचे. तर ती ऑटोमॅटिक गाडी आहे, जी गाडी इथला एक ॲप आहे, त्या ॲपवरून आपण मागवू शकतो आणि मग आपण त्या गाडीत जाऊन बसायचं. गाडीमध्ये ऑलरेडी डेस्टिनेशन सिलेक्ट केलेलं असतं आणि मग त्या डेस्टिनेशनच्या थ्रू आपण जातो. तर खूप जबरदस्त आणि जग कुठे चाललं आहे याचं एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक सिग्नल, त्याच्यानंतर प्रत्येक लेन आणि प्रत्येक पार्किंग स्लॉट ही गाडी पाळते. ॲक्युरेट असं प्रोग्रामिंग या गाडीमध्ये केलेलं असतं, त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीची भीती बाळगायची कारण नाही त्यातून प्रवास करताना. पण हा टेक्नॉलॉजीचा एक चांगला अजुबा या ठिकाणी अमेरिकेत आम्हाला पाहायला मिळाला. तर फायनली आम्ही गोल्डन गेट ब्रिजवरती पोहोचलेलो आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील जगप्रसिद्ध असा हा गोल्डन गेट ब्रिज 4200 फूट लांब असा हा मोठाच्या मोठा पूल आहे. महत्त्वपूर्ण सॅन फ्रान्सिस्कोमधील एक निशाणी आपण ज्याला म्हणू शकतो की सॅन फ्रान्सिस्को शहराची ओळख म्हणून जो ब्रिज ओळखला जातो तो हा गोल्डन गेट ब्रिज. बेसिकली इथं या लोकेशनला येण्यासाठी हा त्यांचा पार्किंग एरिया आहे. इथं आपण येऊन गाड्या पार्क करू शकतो, इथं आपण उतरू शकतो आणि आपण या विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतो. गोल्डन गेट ब्रिज, आम्ही प्रयत्न करतो की आम्ही या ब्रिजच्या त्या पलीकडच्या टोकावर जाऊ आणि जिथून चांगले फोटोज आम्हाला कॅप्चर करता येतील. MSC नावाचं एक कार्गो जहाज गोल्डन गेट ब्रिजला क्रॉस करत आहे आणि त्याला एस्कॉर्ट करण्यासाठी एक सुंदर अशी छोटी नौका सुद्धा आलेली आहे. विहंगम असा नजारा. तर आपण आता सॅन फ्रान्सिस्को येथील पॅलेस ऑफ फाईन आर्ट्स या ऐतिहासिक अशा जगप्रसिद्ध जागेवरती आहोत. 1995च्या म्हणजे 1995 सालच्या पनामा पॅसिफिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी हे बांधलं गेलं होतं आणि मूळतःच ते तात्पुरत्या साहित्याने बनवलेली ही सगळी वास्तुरचना आहे. यामध्ये एक भव्य असा हा रोटुंडा गोल घुमट आहे आणि त्याचे हे जे स्तंभ आहेत ते रोम आणि ग्रीक वास्तुकलेने ते प्रेरित आहेत. आपण बघू शकतो याच्यावरती सुद्धा आपल्याला काही चित्र आणि शिल्प कोरलेले दिसतात. रोम पद्धतीच्या बांधकाम शैलीचा प्रभाव याच्यावरती आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. याची रचना अतिशय सुंदर आणि हा परिसरच मुख्यतः खूप शांत आहे. हा ठिकाण जास्त करून सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी आता वापरलं जातं. इथं लग्न कार्य किंवा कुठल्या पद्धतीचं प्रदर्शन वगैरे जर काय असतील तर या ठिकाणी भरवले जातात. त्याचप्रमाणे जगभरातील अनेक चित्रपटांचं, अगदी बॉलिवूडमधील सुद्धा खूप जास्त चित्रपटांचं
चित्रीकरण या जागेवरती झालेलं आहे. इथं बाजूला एक उद्यान आहे, गार्डन्स आहेत. इथली एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. अमेरिकन्स पेक्षा खूप सारे भारतीय आम्हाला पाहायला मिळालेत. दोन टुरिस्ट स्पॉट फिरल्यानंतर आता आम्हाला पोटाला लागली भूक आणि घड्याळात वाजलेले आहेत दुपारचे 12:30. तर आम्ही सकाळी सुद्धा नाश्ता स्किप केला होता, त्यामुळे सकाळचं ब्रेकफास्ट आणि आत्ताचं लंच असं मिळून ब्रंच करायला आम्ही चाललोय. इथेच एक इंडियन रेस्टॉरंट आहे. इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जेवण चाललोय. काय सुंदर आर्किटेक्चरिंगचा हा नजारा आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या या रस्त्यांवरती फिरताना खूप मजा येते. सुंदर असा हा शहर आहे आणि त्याचे सुंदर असे रस्ते, सुंदर असं बिल्डिंगचा, इव्हन छोटे छोटे घरं सुद्धा चांगल्या पद्धतीने बेंड केलेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या मस्तीत आपापल्या दुनियेत जगताना. Yeah, right here? तर गाईज, आम्ही आता नॉर्थ इंडियन रेस्टॉरंट सो आम्ही ब्रंचसाठी शोधलाय. तिथं आता आम्ही ब्रंच करायला चाललोय गाईज. सॅन फ्रान्सिस्को मध्ये नॉर्थ इंडियन रेस्टॉरंट, मज्जाच मज्जा. भूक लागली आहे. जेवण झालेलं आहे आमचं आता आणि इंडियन रेस्टॉरंटमध्ये इंडियन फॅमिली आल्यामुळे त्याने आम्हाला काही जामून कॉम्प्लिमेंटरी दिले होते. जस्ट आमचा ब्रंच आटपलाय आणि बरोबर त्याला लागूनच आम्ही आमच्या कॅबसाठी वेट करत होतो. तितक्यात मी बाहेर पडलो आणि मला ही जागा दिसली, सेल्सफोर्स ट्रान्झिट सेंटर. सेल्सफोर्स माझ्या आय टीमध्ये असलेल्या माझ्या बऱ्याच मित्रांना सेल्सफोर्स बद्दल माहिती आहेच, पण जे नॉन IT आहेत आणि जे हे ब्लॉग बघतात त्यांच्यासाठी मी सांगू इच्छितो की सेल्सफोर्स हे IT मधील एक क्लाउड बेस असं एक टेक्नॉलॉजी आहे आणि त्या सेल्सफोर्सचं हेडक्वार्टर हे कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि तेच हे आहे. ही समोर आपण सेल्सफोर्सची बिल्डिंग म्हणजे ज्याला आपण सेल्सफोर्स टॉवर असं म्हणतो, तर तो हा सेल्सफोर्स टॉवर आणि हे सगळं सेल्सफोर्सच आहे. इथं सेल्सफोर्सचं ॲम्पी थिएटर आहे, तुम्ही बघू शकता. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आलो तेव्हाच काही गोष्टी पाहायच्या, त्या आयटनरीमध्ये माझा हा
सेल्सफोर्स हेडक्वार्टर पाहणं हे सुद्धा लिहिलेलं होतं. पण मला अनपेक्षित होतं की मी जिथे आता ब्रंचसाठी येतोय तिथंच मला हे सेल्सफोर्स हेडक्वार्टर सुद्धा पाहायला मिळेल, इतक्या जवळ ते असेल. आणि ही बाजूची जी बिल्डिंग आहे तर ही सुद्धा डिलॉयटची बिल्डिंग आहे, तुम्ही बघू शकताय. येस, IT क्षेत्रातील खूप मोठी डिलॉयट कंपनी, तिची ही बिल्डिंग. कारण आपण ज्या वेळेला भारतासारख्या एका देशामध्ये आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला सेल्सफोर्स आणि अशा विविध IT मधल्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या आपण रेग्युलर लाईफमध्ये आम्ही यूज करतो. पण त्या यूज करत असताना त्याचं हेडक्वार्टर किंवा त्याच्या ज्या काही मन प्रसन्न करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत त्या आज इथं पाहताना खूप आनंद वाटतोय, खूप भारी वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी लाईव्ह बघताना. सॅन फ्रान्सिस्को शहराच्या अगदी मध्यभागी असलेला हा सगळा भाग आहे. थोडं झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला पाहता येईल. टॉवरची भव्यता तुम्ही बघू शकताय, किती भव्य आणि अवाढव्य अशा पद्धतीचा टॉवर आहे. छान. माझ्या अगदी समोर सेल्सफोर्सची ती बिल्डिंग आहे, प्रचंड उंच. आणि त्यातूनच जाणारा हा सेल्सफोर्सचा ट्रान्झिट सेंटर आहे. सॅन फ्रान्सिस्कोतील ही आहे लॉम्बार्ड स्ट्रीट. अशा पद्धतीचा एंट्रन्स आहे आणि इथून गाड्या झिगझॅग टर्न करत खाली जातात. एकूण 8 टर्न आहेत आणि असं टर्न करत मग गाड्या खालपर्यंत जातात. तर मगाशी आपण तिथे वरती होतो आणि आता वरून आपण खाली आलो आहोत. हे लॉम्बार्ड स्ट्रीटचं खालची बाजू आहे. पाहू शकताय कशा पद्धतीने गाड्या झिगझॅग पद्धतीने वळणाने खाली उतरतात. सॅन फ्रान्सिस्को मधील वैशिष्ट्यपूर्ण असं हे लॉम्बार्ड स्ट्रीट. सैफ अली खान आणि इलियाना डिक्रूज यांचा एक शूट आहे या जागेवरचं. कोणत्या मूवी मधलं ते शूट आहे नक्की कमेंट करून सांगा. लॉम्बार्ड स्ट्रीट, सॅन फ्रान्सिस्को. फ्लाय पार्क फॉर द एन्जॉयमेंट ऑफ ऑल व्हिजिटर्स. या पार्कमध्ये लॉम्बार्ड स्ट्रीटच्या खाली आम्ही आलेलो होतो आणि एक विशिष्ट पद्धतीचं यंत्र हे या ठिकाणी मला पाहायला मिळाले. ग्रो अलॉंग मी द बेस्ट, ओल्ड विथ इज येट टू बी, अशा पद्धतीचा हे यंत्र आहे. माझ्या मते तरी हे टाईम सांगण्यासाठी वापरलं जात असावं, पण नक्की याचा उपयोग काय आणि हे कशासाठी वापरलं जायचं जर आपल्याला माहिती असेल तर कृपया
कमेंट करून सांगा. इथून आता लॉम्बार्ड स्ट्रीटच्या इथून आम्ही खाली आलेलो आहोत. इथे खाली फिशरमन्स वॉफ्ट म्हणून एक जागा आहे, तिथे आम्ही चाललो आहे. सॅन फ्रान्सिस्को फिरताना एक मजेदार आणि महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की सॅन फ्रान्सिस्को हे संपूर्ण शहर डोंगरावरती बसले. इथं पुढे समुद्रकिनारा आहे, पण समुद्रकिनाऱ्यावरती जसं कोकण बसलं आहे आपलं, तसं डोंगरांवरती बसलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक जागेवरती चढ उतार पाहायला मिळतात. इथली बहुतांश घरं ही उतारावरती आहेत आणि इथला जो उतार आहे तो थेट समुद्राकडे जातो. त्याच्यामुळे खूप सुंदर अशा पद्धतीचं आर्किटेक्चर आहे. तुम्हाला दाखवतो मी इथे समोर. आता आपण जिकडे चाललो आहे तर हा संपूर्ण सगळा समोर समुद्र दिसतो आहे आणि त्या संपूर्ण समुद्राच्या बरोबर मध्ये हा एक आयलँड आहे ज्याला अल्काट्रास आयलँड असं म्हणतात. अमेरिकेचं जेल तिथे होतं, पण आता तो जेल वापरात नाही आहे. टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणून त्याचा वापर केला जातो. उत्कृष्ट अशा पद्धतीचं हे सगळं आर्किटेक्चर आहे. बघा, प्रत्येक जागेवरती गाडी चालवत असताना, ड्राईव्ह करत असताना तुम्हाला कमालीचं कौशल्य या ठिकाणी वापरावं लागतं. प्रत्येक वेळेला तुमचा एक पाय ब्रेकवरती ठेवावाच लागतो, कारण चढ उतार या ठिकाणी प्रचंड प्रमाणात आहेत. फिशरमन वॉकचा हा गजबजलेला असा चौक, जिथून या केबल बसेस सुटतात. केबल बसेसचा हा सुंदर नजारा मी पहिल्यांदाच केबल बसेस पाहतोय. आपल्या इथे भारतात सुद्धा, इथं भारताच्या भागांमध्ये केबल कार्स अजूनही चालतात. मुंबईत सुद्धा पहिल्यांदा केबल कार्स चालायच्या. तर खूप मस्त वाटतंय. थंडीचा चांगलाच प्रभाव या जागेवरती आहे. खूप मस्त वाटतंय. फिशरमन्स वॉफ्ट. तर फिशरमन वॉफ्ट आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा रूमवरती जातोय, कारण थंडी पुन्हा वाढायला सुरुवात झाली. केबल ट्रेनसाठी, केबल कारसाठी इथं लागलेली आहे पुन्हा एकदा लाईन. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आम्ही आता कॅब बुक केली आहे आमच्या रूमवर जायला. आणि गेस वॉट, टेस्ला कार आहे समोर दिसते, ब्लॅक कलरची टेस्ला, जी आमची कॅब आहे. सो आता आम्ही रस्ता क्रॉस करून गाडीत बसायला जातोय. अमेरिकेमध्ये टेस्ला आणि सरीज, BMW सारख्या कार्स सुद्धा जनरली, टेस्ला कार जनरली कॅब म्हणून वापरतात. चला आता रूमवर जाऊयात. Can you drink this water? Of course, yeah. Thank you. आम्ही आत्ताच घरी आलेलो आहोत आणि अजून आवरलंही नाही आहे, पण सिद्धेशचं आवरून झालेलं आहे. ऋषिका आणि मी अजून त्याच अवतारामध्ये, कारण की आमचं अजून फिरून मन भरलेलं नाही आहे. तर अजून आमचं डिनर बाकी आहे. त्याच्यानंतर आम्ही कदाचित डाऊनटाऊनला जाऊ शकतो. कदाचितच म्हटलेली आहे मी.
तर त्या कदाचित नंतर आम्ही डाऊनटाऊनला गेलो नाही, कारण की बाहेर खूप थंडी आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.